शेतकऱ्यांच्या सोयीसाठी निपाणी तालुक्यात पाणंद रस्ता कामाला चालना. आमदार सौ शशिकला जोल्ले. बोरगावातील पिरणकोडी व खोत वसाहत पाणंद रस्ता कामाचा शुभारंभ. निपाणी तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपण गेल्या 2 दशकापासून प्रयत्न करत आहोत. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी तालुक्यात अनेक पाणंद रस्त्याची निर्मिती केली असल्याचं प्रतिपादन आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी केल्या. त्या बोरगाव तालुका निपाणी येथील कोसावी गल्लीपासून पिरणकोडीपर्यंत रस्ता निर्मितीसाठी PRED योजनेतून 45 लाख रुपये तसेच अब्दुल्लाट रस्ता ते खोत वसाहत रस्ता कामासाठी 25 लाख रुपये अनुदान मंजूर झालं आहे. या रस्ता शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी हाल सिद्धनाथ साखर कारखाना चेअरमन जयकुमार खोत, संचालक शरद जंगटे, निपाणी ग्रामीण भाजपचे अध्यक्ष बाळासाहेब कदम उपस्थित होते. हाल शुगर संचालक शरद जंगटे म्हणाले, शेतकऱ्यांसाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. बोरगाव शहरातील असंख्य शेतकऱ्यांचे ऊस याच रस्त्यावरून नेण्यात येतात. गेल्या अनेक वर्षापासून रस्ता व्हावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. या मागणीची दखल घेत आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी रस्ता निर्मितीसाठी अनुदान मंजूर करून रस्ता कामाला सुरुवात झाली असल्याचं सांगितलं. यावेळी प्रारंभी महिलांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर मान्यवरांनी श्रीफळ व कुदळ मारून पाणंद रस्ता कामाचा शुभारंभ केला. या कार्यक्रमास बिरेश्वर शाखा चेअरमन अजित तेरताळे, हाल शुगर संचालक श्रीकांत पन्ने, भरत नसलापुरे, राजशेखर हिरेमठ, जितू पाटील, बाबासाहेब निकम, आप्पा नेजे, संजय महाजन, बंडू माळी, सुभाष मिंचे, देवगोंडा पाटील, श्री शैल्य मडिवाळ, डॉक्टर महावीर पंकापुरे, सुभाष निकम, श्रीपाल कोसावे, महिपती खोत, महादेव एदमाळे, शिशू एदमाळे, राजू लटलटे, बबन रेंदाळे, लक्ष्मण बडीगेर, राजू कुंभार, शंकर गुरव, किसन गोसावे, देवल पंकापुरे यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. बोरगावहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे. मनाला एक शांती आणि समाधान मिळते, कारण गेल्या 3 वर्ष 2008 पासून बघितलं तर 2013 पासून 2026 पर्यंत माझ्या निपाणी तालुक्याच्या माझ्या सर्व मतदार बंधू बहिणींनी मला एक आशीर्वाद केल्यामुळं ह्या निपाणी तालुक्याचं एक विकास करण्याचं एक संधी मला मिळाली. आणि हे विकास काम करत असताना ह्या तालुक्यात सर्वांगीण विकास ज्या पद्धतीनं म्हणतो तसं रस्ते असू दे, गटरी असू देत, लाईट व्यवस्था असू दे, घरकुल व्यवस्था असू दे किंवा आंबेडकर भवन असू देत, शादी महल असू देत, मुलांच्या शिक्षणाकरिता अनेक शाळेच्या गव्हर्मेंट शाळेच्या खोल्या असू देत, अंगणवाडीच्या खोल्या असू देत, वैयक्तिक उज्ज्वला गॅस असू दे, पाईपलाईन शेतकऱ्यांना पाईपलाईन असू दे, बोर असू दे, हे सगळं करत असताना कुठंतरी मनाला एक समाधान वाटते की जे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून मला निवडून दिला आहे, तर निवडून दिल्यानंतर तुमचं एक पोचपावती म्हणून, एक मतदानाचं पोचपावती म्हणून आपण हे कामं करायचं असतं. तुमचं खोत वसाहतापर्यंत जे काही तुम्ही सगळे शेतकरी वर्ग आहे आणि शेतकरी शेतामध्ये जेव्हा राहतात त्यावेळेला त्यांना कनेक्टिव्हिटी म्हणजे जायला यायला असू देत, ऊस जायला असू देत, रस्ता होणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि आज आपले जे काही कार्यकर्ते आहेत, आपले नेते आहेत, सगळ्यांनी मिळून आम्हाला सांगितलं होतं की हे खोत वसाहताचा एक रस्ता मंजूर करायला पाहिजे आणि हे फार महत्त्वाचं आहे. तर आज 25 लाखाचा निधी ह्या रस्त्यासाठी आपण मंजूर करून उद्घाटन केलेलं आहे आणि 2 दिवसात हे रस्ता सुरू